लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. फेब्रुवारीचा हप्ता 2 कागदपत्रे जमा केल्याशिवाय मिळणार नाही. राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला 2 कागदपत्रे जमा करावी लागतील. ही कागदपत्रे नसतील तर फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. तुम्हाला माहीत आहे की फेब्रुवारीचा हप्ता जो वाटप होणार आहे तो पूर्वी 1500 रुपये होता. आता तो वाढून 2100 रुपये झालेला आहे, म्हणजेच 600 रुपयाची वाढ झाली आहे. तुम्हाला यापूर्वी 7 हप्त्यांचे पैसे मिळाले, पण फेब्रुवारीपासून 2100 रुपयांचे वाटप होणार आहे. 600 रुपयांची वाढ झाल्यामुळे 2 कागदपत्रे जमा करावी लागतील. ही 2 कागदपत्रे ज्या महिलांकडे नसतील त्यांना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे. काल आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून सांगितले की 5 लाख महिला बाद करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही हा मेसेज पाहू शकता. त्यामुळेच आता लाडक्या बहिणींना ही 2 कागदपत्रे आणि काही नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ही कागदपत्रे नसतील तर पुढील हप्तेही मिळणार नाहीत. जर तुम्ही ही कागदपत्रे जमा केली नाहीत तर फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही आणि पुढील हप्तेही दिले जाणार नाहीत. कदाचित तुमचे नाव लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात येईल. त्यामुळे लवकरात लवकर ही 2 कागदपत्रे जमा करा. का मागितली जात आहेत ही 2 कागदपत्रे? तुम्हाला प्रश्न पडला असेल की लाडकी बहिणीचा फॉर्म तुम्ही पूर्वी भरला होता, त्यावेळी कागदपत्रे दिली होती, मग आता ही 2 कागदपत्रे का मागितली जात आहेत? तर आधी सांगितल्याप्रमाणे हप्ता 1500 रुपयेवरून 2100 रुपये होणार आहे. त्या 600 रुपयांच्या वाढीमुळे ही 2 कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे. ही 2 कागदपत्रे कोणती आहेत? ही कागदपत्रे कुठून काढायची, कुठे जमा करायची याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. जानेवारीचा हप्ता मिळालेल्या आणि न मिळालेल्या महिलांसाठी महत्त्वाची माहिती. लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जानेवारीचा हप्ता जवळपास 2,41,00,000 महिलांच्या खात्यात 1500 रुपयेप्रमाणे मिळालेला आहे. पण अजूनही अशा काही बहिणी आहेत ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही. कशासाठी आहे ही नवीन पडताळणी? राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की गोरगरीब महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा म्हणून ही नवीन पडताळणी सुरू करण्यात आली आहे. ज्या महिलांकडे भरपूर संपत्ती आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल. गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करताना काही नियम ठरवण्यात आले होते, पण काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे सरकार आता या चुका दुरुस्त करत आहे. या जिल्ह्यांमध्ये होणारं पैसे वाटप. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी कागदपत्रांची मागणी सरकारकडून केली जात आहे. सर्वप्रथम 3 विभागांमध्ये पैसे वाटप होणार आहे. पुढील 5-6 दिवसांत लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. 1. नाशिक विभाग 5 जिल्हे: नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर. 2. नागपूर विभाग 6 जिल्हे: नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. 3. संभाजीनगर विभाग 8 जिल्हे: छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव. महत्त्वाची सूचना: 3 दिवसात कागदपत्रे जमा करा. या 3 विभागातील महिलांनी तातडीने 2 कागदपत्रे जमा करावी. ही 2 कागदपत्रे कोणती आहेत? 1. उत्पन्नाचा दाखला, इन्कम सर्टिफिकेट. हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे. सरकारला हे कळणे आवश्यक आहे की तुम्ही खरोखर गरीब आहात का. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल आणि पांढरे रेशन कार्ड असेल तर तुमचे उत्पन्न इंडियन रुपी 2.5 लाखांच्या आत असणे गरजेचं आहे. तपासणीसाठी अंगणवाडी सेविका घरी येऊ शकतात. जर 4 व्हीलर असेल, घरात कोणी आयकरदाता असेल तर तुमचे उत्पन्न जास्त समजले जाईल. उत्पन्नाचा नवीन दाखला लवकरात लवकर काढून घ्या. 2. आधार कार्ड. आधार कार्ड अपडेट आवश्यक. आधार कार्ड प्रत्येकाकडे आहे, पण अनेक महिलांचे बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगळे आहे. स्पेलिंग चूक असल्यास आधार कार्ड अपडेट करा. बँक खात्यातील नाव आणि आधारवरील नाव एकसारखे असणे आवश्यक आहे. 3. पॅन कार्ड. आवश्यक असल्यास सरकार पॅन कार्ड तपासू शकते, त्यामुळे तुम्ही करदाता आहात का हे लगेच समजेल. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल तर लवकरात लवकर बनवून घ्या. पॅन कार्डवरून तुमच्या खात्यात किती पैसे येतात आणि जातात याची संपूर्ण माहिती मिळेल. महिलांकडे जर पॅन कार्ड असेल तर त्यांना त्वरित हप्ता मिळू शकतो. लवकरात लवकर कागदपत्रे जमा करा. येत्या 3 ते 5 दिवसांत फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे. जर कागदपत्रे जमा केली नाहीत तर हप्ता थांबू शकतो. तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार ठेवा. शेवटची सूचना: लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांनी ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी. तुमच्या परिचित महिलांना योजनेतून वगळले जाणार नाही यासाठी त्यांना ही माहिती द्या. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.